हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचा आपण इथे काय करत आहे. चॅप्टर 2 कॉन्स्टिट्यूशन मधला टॉपिक आहे आपला इलेक्शन ऑफ काउन्सिल आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण मिनिमम 5 लेक्चर्स घेतलेले आहे ज्याच्यामध्ये वेगळे टॉपिक्स घेतलेले आहे. आज जो आपला टॉपिक आहे तो आहे आपला इलेक्शन ऑफ काउन्सिलर मीन्स नगरसेवकांची निवडणूक पार्ट 1. याच्यामध्ये 2 आपण पार्ट्स बनवणार आहे. ठीक आहे. पार्ट 1 पार्ट 2. आज इथे आपण 4 सेक्शन्स बघणार आहे आणि त्याचे 25 MCQs जे कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ठीक आहे. तर बघा आजच्या कंटेंट्समध्ये आपण काय बघणार आहे, 14 सेक्शन्स बघणार आहे. ठीक आहे. काय बघणार आहे, 14 सेक्शन्स बघणार आहे. सेक्शन 14. ठीक आहे. ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे स्टेट इलेक्शन कमिशन मीन्स राज्य निवडणूक आयोग. त्याच्यानंतर सेक्शन 14A जो आहे तो काय आहे, पॉवर ऑफ स्टेट इलेक्शन कमिशनर टू इश्यू डायरेक्शन टू प्रिव्हेंट इम्प्रेशनेशन. ठीक आहे. बनावट मतदान टाळण्यासाठी निर्देश जारी करण्याचा राज्य निवडणूक आयुक्ताचा अधिकार. त्याच्यानंतर सेक्शन 15 जो आहे तो आहे कॅज्युअल वॅकन्सीज हाऊ टू बी फिल्ड मीन्स आकस्मिक रिक्त जागा भरून काढा, कशा काढाव्यात. आणि त्याच्यानंतर आहे 16 सेक्शन इलेक्शन पिटिशन मीन्स निवडणूक याचिका. ठीक आहे. तर हे 4 टॉपिक्स म्हणजे 4 सेक्शन्स आपण आज कव्हर करणार आहे. याचे 25 MCQs. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. मीन्स जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ मी बनवत राहू. तर चला स्टार्ट करूया आपण याचे 25 MCQs. तर बघा फर्स्ट आहे आपला कन्सेप्ट अंडर सेक्शन 14 ऑफ ए हू हॅज कंट्रोल ओव्हर कॉर्पोरेट इलेक्शन. कलम 14(1) नुसार महानगरपालिका निवडणुकीवर नियंत्रण कोणाचे असते. तर बघा ऑप्शन आहे इथे स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड म्युनिसिपल कमिशनर, थर्ड स्टेट इलेक्शन कमिशनर अँड फोर्थ मेयर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड स्टेट इलेक्शन कमिशनर. आता स्टेट इलेक्शन कमिशनर म्हणजे कोण, राज्य निवडणूक आयुक्त. बरोबर आहे. द स्टेट इलेक्शन कमिशनर. ठीक आहे. कंट्रोल इलेक्ट्रॉल रोल अँड इलेक्शन्स. ठीक आहे. मीन्स काय होते की राज्य निवडणूक आयुक्त निवडणूक व मतदार यादीवर नियंत्रण ठेवतो. नेक्स्ट सेकंड टू whom can the state election commission delegates power under the section of 14 of 2. कलम 14(2) नुसार निवडणूक आयुक्त आपले अधिकार कोणाला सोपवू शकतो. तर बघा ऑप्शन आहे ओनली IAS ऑफिसर, सेकंड एनी कॉर्पोरेशन एम्प्लॉई, थर्ड ऑफिसर नॉट बिलो डेप्युटी कलेक्टर अँड फोर्थ एनी MLA. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑफिसर्स नॉट बिलो डेप्युटी कलेक्टर, उपायुक्त व त्यापुढील अधिकारी. बरोबर आहे. डेलिगेशन इज अलाउड टू सर्टन रँक ओनली इन्क्लुडिंग डेप्युटी कलेक्टर्स अँड असिस्टंट कमिशनर. ठीक आहे. केवळ उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांना अधिकार सोपवता येतात ॲज पर सेक्शन 14 ऑफ 2. नेक्स्ट थर्ड हू सुपरवाइज इलेक्शन रिलेटेड स्टाफ अंडर सेक्शन 14 ऑफ 3. ठीक आहे. कलम 14(3) नुसार निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्याचे नियंत्रण कोण करते. तर बघा ऑप्शन आहे कलेक्टर, कमिशनर, स्टेट इलेक्शन कमिशनर अँड मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट इलेक्शन कमिशनर, राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे. ऑल इलेक्शन स्टाफ फंक्शन अंडर द सेक्शन डायरेक्शन. ठीक आहे. सुपरवाइज डायरेक्शन सेक्शन सर्व निवडणूक जे आहे ते कर्मचारी राज्य निवडणूक आयुक्ताच्या अधीन असतात. नेक्स्ट फोर्थ कॅन द स्टेट इलेक्शन कमिशनर इश्यू जनरल ऑर्डर अंडर सेक्शन 14 ऑफ 4. कलम 14(2) नुसार निवडणूक आयुक्त सामान्य आदेश काढू शकतो का. तर बघा ऑप्शन आहे नो, सेकंड आहे ओनली विथ कोर्ट परमिशन, थर्ड यस फॉर फेअर इलेक्शन अँड फोर्थ ओनली ड्युरिंग पोलिंग डे. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड यस फॉर फेअर इलेक्शन. होय, स्वच्छ निवडणुकासाठी. बरोबर आहे. स्टेट इलेक्शन कमिशनर मे इश्यू ऑर्डर टू एन्श्युअर फ्री अँड फेअर इलेक्शन. ठीक आहे. निवडणुका पारदर्शक राहण्यात यासाठी आयुक्त आदेश देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ व्हॉट इज द पर्पज ऑफ सेक्शन 14 ऑफ ए. कलम 14(अ) याचा उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅन्सल पोलिंग, सेकंड प्रिव्हेंट इम्पर्सनेशन, थर्ड इन्क्रीज बूथ नंबर अँड फोर्थ कंडक्ट बाय इलेक्शन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रिव्हेंट इम्प्रेशनेशन मीन्स खोट्या मतदारापासून संरक्षण. इट एम्पावर. ठीक आहे. स्टेट इलेक्शन कमिशन टू प्रिव्हेंट वोट इम्प्रेशनेशन. ठीक आहे. मतदारांचे बनावट प्रतिनिधित्व रोखण्यासाठी कलम 14(a) लागू आहे.
नेक्स्ट 6th, what may SCC means State Election Commission require electors to produce during polling. मतदानावेळी स्टेट इलेक्शन कमिशन मतदारांकडून काय मागू शकतो? तर बघा ऑप्शन आहे राशन कार्ड, टॅक्स रिसिप्ट, फोटो ID कार्ड अँड बर्थ सर्टिफिकेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फोटो ID कार्ड, फोटो ओळखपत्र. ठीक आहे. स्टेट इलेक्शन कमिशन में इंस्ट्रक्ट इलेक्टोरल टू प्रोड्यूस देयर फोटो ID कार्ड. ठीक है. नेक्स्ट 7, अंडर सेक्शन 15 of 1 व्हाट कॉज अ कॅज्युअल वॅकन्सी. कलम 15A नुसार अनियोजित रिक्त जागा कशामुळे तयार होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिटायरमेंट, सेकंड रेजिग्नेशन, थर्ड डेथ और डिस्क्वालिफिकेशन अँड आन्सर ऑल ऑफ द. तो करेक्ट आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबव. निवृत्ती, राजीनामा आणि मृत्यू किंवा अपात्रता यामुळे वॅकन्सी खाली होऊ शकते. ठीक आहे. बघा एनी ऑफ दिस इव्हेंट कॅन कॉज कॅज्युअल वॅकन्सी. ठीक आहे. नेक्स्ट 8, when is the by election not required under the section 15 provision. कलम 15 नुसार पोटनिवडणूक केव्हा घेतली जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इफ वॅकन्सी इज ड्यू टू रिटायरमेंट, सेकंड इफ इलेक्शन आर विदिन 6 months, थर्ड इफ काउन्सिलरशिप वार्ड अँड फोर्थ नेवर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इफ इलेक्शन्स आर विदिन 6 months. 6 महिन्यात सर्वसाधारण निवडणूक असल्यास. ठीक आहे. नो बाय इलेक्शन इफ जनरल इलेक्शन इज विदिन द 6 months. 6 महिन्यात सर्वसाधारण निवडणुका असल्यास पोटनिवडणूक घेतली जात नाही. नेक्स्ट 9th, व्हॉट इज द टेन्युअर ऑफ द काउन्सिलर इलेक्टेड इन बाय इलेक्शन. पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकाचा कार्यकाल किती असतो? तर बघा ऑप्शन आहे फुल 5 years, 3 years, थर्ड रिमाइंडर ऑफ ओरिजिनल टर्म अँड फोर्थ अंटिल नेक्स्ट बजेट. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिमाइंडर ऑफ ओरिजिनल टर्म, मूळ कालावधी उरलेला भाग. ठीक आहे. सच काउन्सिलर होल्ड ऑफिस फॉर द अनएक्सपायर्ड टर्म ओनली. केवळ उरलेल्या कालावधीतच निवडून आलेला नगरसेवक पदावर राहतो. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी कंबाईन इंग्लिश अँड मराठी MCQs PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट MCQs आहे आणि त्याची प्राइस इथे दिलेली आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून इथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. बघा नेक्स्ट काय म्हटलं आहे 10, अंडर सेक्शन 16 of 1 हू कॅन चॅलेंज इलेक्शन रिझल्ट. कलम 16A नुसार निवडणूक निकालाला आव्हान कोण देऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, एनी वोटर इन द सिटी, सेकंड ओनली कॅन्डिडेट्स, थर्ड इलेक्शन कमिशन अँड फोर्थ स्टेट गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, एनी वोटर इन द सिटी, शहरातील कोणताही मतदार. ठीक आहे. एनी पर्सन एनरोल्ड इन म्युनिसिपल रोल कॅन फाईल पिटिशन. महानगरपालिकेच्या मतदार यादीत कोणतीही व्यक्ती तक्रार दाखल करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट 11, what is the time limit to file an election petition under the section 16 of 1. कलम 16(1) नुसार निवडणूक याचिका दाखल करण्याची मुदत किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 30 डेट फ्रॉम डिक्लेरेशन, सेकंड 15 डेट फ्रॉम पोलिंग, थर्ड 10 days फ्रॉम रिझल्ट डिक्लेरेशन अँड फोर्थ 1 month फ्रॉम रिझल्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, 10 days फ्रॉम रिझल्ट डिक्लेरेशन. निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवस. ठीक आहे. पिटिशन मस्ट बी फिल्ड विदिन 10 days ऑफ डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत याचिका दाखल करावी लागते. नेक्स्ट 12th, हू कॅन डिसाइड अन इलेक्शन पिटिशन अंडर सेक्शन 16. कलम 16 नुसार निवडणूक याचिकेचा निर्णय कोण देतो? ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, स्टेट इलेक्शन कमिशनर, सेकंड म्युनिसिपल कमिशनर, थर्ड जज अपॉइंटेड अंडर द ऍक्ट अँड फोर्थ स्टेट गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, जज अपॉइंटेड अंडर द ऍक्ट, कायद्यानुसार नियुक्त न्यायाधीश. ठीक आहे. ओनली द जज मेन्शन इन सेक्शन 16 of 1 कॅन डिसाइड सच मॅटर. फक्त कलम 16A नुसार नियुक्त न्यायाधीश याचिकेचा निर्णय देऊ शकतो. नेक्स्ट 13, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड करप्ट प्रॅक्टिस अंडर द सेक्शन 16. कलम 16 अंतर्गत खालीलपैकी कोणता प्रकार भ्रष्ट आचार समजला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्रॉमिस ऑफ पब्लिक रोड, सेकंड गिफ्ट और ब्राइब टू इंड्यूस वोट, थर्ड ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन अँड फोर्थ व्हॉलेंट्रियल मीटिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड,
गिफ्ट और बार्ब टू इंड्यूस वोट, मतदारासाठी भेट वस्तू किंवा लाच देणे. ठीक आहे. ब्राइब्स और गिफ्ट टू इन्फ्लुएन्स वोटर आर करप्ट प्रॅक्टिस. ठीक आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी भेटवस्तू व लाच देणे भ्रष्टाचार आचार मानले जातात. नेक्स्ट 14. Which act govern the photo identity card for elector under the section 14 of A? कलम 14 अ अंतर्गत मतदार ओळखपत्र कोणत्या कायद्यानुसार दिले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल 1951, सेकंड महाराष्ट्र वोटर्स ऍक्ट, थर्ड कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड फोर्थ इलेक्शन सिम्बॉल ऍक्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951. ठीक आहे. मीन्स लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951. नेक्स्ट 15. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कॉन्स्टिट्यूट करप्ट प्रॅक्टिस अंडर द सेक्शन 16 एक्सप्लेनेशन. कलम 16च्या स्पष्टीकरणानुसार खालीलपैकी कोणता भ्रष्ट आचार मानला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे थ्रेट्स टू वोटर, सेकंड डिक्लेरेशन ऑफ पब्लिक पॉलिसी, थर्ड ब्राइब ऑफ वोट्स अँड फोर्थ फॉल्स स्टेटमेंट अबाउट कॅन्डिडेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिक्लेरेशन ऑफ पब्लिक पॉलिसी, सार्वजनिक धोरणाची योजना. ठीक आहे. पब्लिक पॉलिसी डिक्लेरेशन आर नॉट कन्सिडर करप्ट प्रॅक्टिस. सार्वजनिक धोरणाची घोषणा भ्रष्ट आचार समजली जात नाही. नेक्स्ट 16. हू मे ऑथराइज इलेक्शन पिटिशन अंडर सेक्शन 16 ऑफ 2. कलम 16(2) नुसार निवडणूक याचिकेसाठी अधिकृतता कोण देऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, सेकंड स्टेट इलेक्शन कमिशनर, थर्ड म्युनिसिपल काउन्सिल अँड फोर्थ चीफ सेक्रेटरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट इलेक्शन कमिशनर, राज्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे. स्टेट इलेक्शन कमिशनर में ऑथराइज पिटिशन इफ मॅल प्रॅक्टिस आर सस्पेक्टेड. अप्रवृत्ती आढळल्यास स्टेट इलेक्शन कमिशनर अशा याचिकेची अधिकृतता देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट 17. विच काइंड ऑफ कंडक्ट डज नॉट फॉल अंडर करप्ट प्रॅक्टिस. खालीलपैकी कोणते वर्तन भ्रष्ट आचारात समाविष्ट नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गिविंग फॉल्स इन्फॉर्मेशन अबाउट कॅन्डिडेट, सेकंड रिमूव्हल ऑफ बॅलेट पेपर फ्रॉम स्टेशन, थर्ड डिस्प्लेइंग कॅन्डिडेट पोस्टर अँड फोर्थ इंड्युसिंग वोटर थ्रू ग्रॅटिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिस्प्लेइंग कॅन्डिडेट पोस्टर, उमेदवाराचे पोस्टर लावणे. नेक्स्ट 18. व्हॉट डज इम्प्रेशनेशन प्रिव्हेन्शन रिलेट्स टू. प्रतिनिधित्व प्रतिबंध कोणाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे प्रिव्हेंटिंग डुप्लिकेट नॉमिनेशन, सेकंड अवॉइडिंग फॉल्स वोटिंग, थर्ड प्रोहिबिटिंग कंपेन रिलाइज अँड फोर्थ कॅन्सलिंग फेक आय डी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अवॉइडिंग फॉल्स वोटिंग, खोटी मतदान टाळणे. ठीक आहे. द गोल इज टू अवॉइड समवन वोटिंग इन प्लेस ऑफ अनदर. दुसऱ्या नावाने मतदान होऊ नये म्हणून इम्प्रेशनेशन टाळणे आवश्यक आहे. नेक्स्ट 19. हू इज नॉट अलाउड टू हँडल इलेक्शन डिस्प्यूट अंडर सेक्शन 16(2) ऑफ ए. कलम 16(2) अनुसार निवडणूक वाद हाताळण्याचा अधिकार कोणाला नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एनी अदर जज एक्सेप्ट वन रेफर्ड, सेकंड स्टेट इलेक्शन कमिशनर, थर्ड कलेक्टर अँड फोर्थ चीफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एनी जज एक्सेप्ट द वन रेफर्ड. ठीक आहे. निर्दिष्ट न्यायाधीशक शिवाय इतर कोणत्याही न्यायाधीश, ओनली द डेझिग्नेटेड जज कॅन हिअर सच पिटिशन्स. केवळ कलम 16 मध्ये नमूद न्यायाधीशालाच वाद हाताळण्याचा अधिकार आहे. तसंच बघा KDMC साठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन थेरी प्लस MCQ इंग्लिशमध्ये कम्प्लीट अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट ॲट टॉपिक वाईज थेरी, MCQ विथ आन्सर विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 7000 प्लस MCQज आहे, ज्याची प्राइस आहे 250. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF तिथनं परचेस करू शकता. बघा नंबर 20 दिलेला आहे. अंडर सेक्शन 16 विच ॲक्ट इज कन्सिडर्ड अ सिरियस करप्ट प्रॅक्टिस. कलम 16 नुसार कोणती कृती गंभीर भ्रष्ट आचार मानली जाते? तर बघा ऑप्शन आहे यूज ऑफ लीगल अपियर, सेकंड वोट बाइंग, थर्ड बूथ मॅनेजिंग बाय व्हॉलेंटियर्स अँड फोर्थ युजिंग लाऊडस्पीकर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड वोट बाइंग, मतांची खरेदी. ठीक आहे. बाइंग वोट इज अ डायरेक्ट करप्ट प्रॅक्टिस अंडर द ऍक्ट. मतदानाची खरेदी ही थेट भ्रष्ट आचारात मोडते. नेक्स्ट 21. हाऊ लॉंग डज
State Election Commission have to file election related petition under the section 16 of 2. कलम 16(2) नुसार स्टेट इलेक्शन कमिशन निवडणूक याचिका दाखल करण्याची किती कालावधी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 10 days फ्रॉम पोलिंग, सेकंड 1 month फ्रॉम डिक्लेरेशन, थर्ड 15 days ऑफ नॉमिनेशन अँड 5 days ऑफ कंप्लेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड. ठीक आहे, 1 month फ्रॉम निकालानंतर 1 महिना. ठीक आहे, स्टेट इलेक्शन कमिशन अप टू 1 month आफ्टर द रिझल्ट डिक्लेरेशन. ठीक आहे, स्टेट इलेक्शन कमिशनला निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत याचिका दाखल करता येते. नेक्स्ट 22. कॅन मिरर एरर इनव्हॅलिड इलेक्शन्स, कमी दर्जाचे त्रुटी निवडणूक अवैध ठरू शकतात का? तर बघा ऑप्शन आहे यस, नो, ओनली बाय इलेक्शन अँड फोर्थ ओनली इन रिझर्व सीट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नो. ठीक आहे, ट्रेवेबल और नॉन मटेरियल एरर्स डूज नॉट इनव्हॅलिड द रिझल्ट, किरकोळ चुकांमुळे निवडणूक निकाल रद्द केला जात नाही. नेक्स्ट 23. व्हॉट इफ कॅन्डिडेट वॉज अनअवेअर ऑफ करप्ट प्रॅक्टिस, जर उमेदवारास भ्रष्ट आचारांची कल्पना नव्हती तर? बघा ऑप्शन आहे स्टील डिस्क्वालिफाईड, सेकंड नॉट लायबल इफ ट्रूली अनअवेअर, थर्ड नीड टू विथड्रॉ अँड फोर्थ डिस्प्यूट गोज टू स्टेट इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नॉट लायबल इफ ट्रूली अनअवेअर, खरंच अज्ञात असेल तर जबाबदार नाही. ठीक आहे, इफ डन विदाउट सँक्शन वॉज ट्रॅव्हल कॅन्डिडेट मे बी एक्सक्यूज, उमेदवाराच्या अज्ञानात व किरकोळ स्वरूपात प्रकरण अपात्र लागू होत नाही. नेक्स्ट 24. विच सेक्शन कव्हर हँडलिंग ऑफ करप्ट प्रॅक्टिस इन इलेक्शन, भ्रष्ट आचारांवर कार्यवाही कोणत्या कलमात आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 14, सेक्शन 15, सेक्शन 16 अँड सेक्शन 17. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेक्शन 16. ठीक आहे, सेक्शन 16 डिटेल्स करप्ट प्रॅक्टिस प्रोसिजर अँड रिलीफ्स. कलम 16 मध्ये भ्रष्ट आचार, प्रक्रिया व उपाय यांचा समावेश आहे. नेक्स्ट 25. हू कॅन बी पनिश फॉर इम्प्रेशनेशन ऑर फॉल्स वोटिंग, खोटे मतदान किंवा प्रतिनिधित्वासाठी शिक्षा कोणाला होऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली वोटर्स, सेकंड ओनली कॅन्डिडेट, थर्ड एनी इन्वॉल्व अँड फोर्थ नो वन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एनी इन्वॉल्व, सहभागी कोणालाही, वोटर्स असो, कॅन्डिडेट्स असो और एनी अदर पर्सन कन्व्हेनिंग कॅन बी लायबल. ठीक आहे, कुणी संबंधित असेल तर शिक्षा होऊ शकते. तसंच बघा KDMCच्या 10,000 MCQs प्लस PDF अवेलेबल आहे, जे कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठी. ठीक आहे, तसंच थेरी प्लस MCQ PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये आहे 7,000 प्लस MCQs आणि अकाउंटसाठीच पण सुद्धा फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग यासुद्धा PDF अवेलेबल आहे ऑल इन वन. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.